आपले चॅनल कौशल्य साधनावर स्वागत आहे। मी पाताडे आरजे, यांत्रिक डिझेल निदेशक, ITI वाणगाव, जिल्हा पालघर। आज आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर कसं काम करतो हे पाहणार आहोत। याच्या साहाय्याने हार्मफुल गॅसेसचे नॉन हार्मफुल गॅसेस मध्ये रूपांतरण करण्यास मदत होते। हा गाड्यांच्या इंजिन एक्झॉस्ट बाजूस मफलरच्या आधी बसविलेला असतो। यात इनपुट स्टील केसिंग आणि आउटपुट असे भाग असतात व यामध्ये दोन प्रकारचे कॅटॅलिस्टची रचना केलेली असते। एक रिडक्शन आणि दोन ऑक्सिडेशन। रिडक्शन साइडला रोडियम व प्लॅटिनम चे मायक्रोडक्ट म्हणजेच बारीक छिद्रयुक्त सिरॅमिक ब्लॉक असतात, तर ऑक्सिडेशन साइडला प्लॅटिनम व पॅलेडियमचे बारीक छिद्रयुक्त सिरॅमिक ब्लॉक असतात। नायट्रोजन ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोकार्बन युक्त टॉक्सिक गॅसेस पहिल्या सिरॅमिक ब्लॉक मध्ये प्रवेश करतात। प्रवेश करताच त्याचे तापमान वाढते व गॅसेस वर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात होते। या गॅस मधील नायट्रोजन ऑक्साइड च्या मधून नायट्रोजन आणि ऑक्साइड हे विलग होतात। या प्रक्रियेला रिडक्शन असे म्हणतात। पुढे हे गॅसेस प्लॅटिनम व पॅलेडियम प्रेशियस मेटल असलेल्या सिरॅमिक ब्लॉकच्या मायक्रोडक्ट मधून पुढे सरकताना तप्त कार्बन मोनॉक्साइड आणि ऑक्सिजन शी संयोग होऊन कार्बन डायऑक्साइड मध्ये रूपांतर होते व अनबर्न्ड हायड्रोकार्बन चा ऑक्सिजनशी संयोग होऊन कार्बन डायऑक्साइड व वॉटर वेपर मध्ये रूपांतरण होते। या प्रक्रियेला ऑक्सिडेशन असेही म्हणतात। अशा प्रकारे लेस टॉक्सिक झालेले एक्झॉस्ट गॅसेस कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मधून नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड व वॉटर वेपर स्वरूपात बाहेर पडतात आउटपुट मार्गाने। हे गॅसेस नॉन हार्मफुल असतात, परंतु इंजिन मधून बाहेर येताना ध्वनिलहरी सहित आलेले असतात, जे एक्झॉस्ट मफलर मधून जाताना त्यांची
आवाजाची तीव्रता कमी केली जाते. सरतेशेवटी इंजिन मधील हार्मफुल गॅसेसना नॉन हार्मफुल गॅसेसमध्ये रूपांतरण करून आवाजाची तीव्रता कमी करून टेल पाईप मार्गे हे गॅसेस एक्झॉस्ट मफलर मार्फत वातावरणात सोडून दिले जातात. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर याप्रमाणे काम करतो.